नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करते। यासाठी मी 2 वाटी बिर्याणी तांदूळ स्वच्छ धुवून 15 ते 20 मिनिटे भिजत ठेवले। त्याच्यानंतर 3 ते 4 कांदे उभे बारीक चिरून घ्यायचे पातळ असे। नंतर मी कढईत तेल गरम करून ते कांदे कुसकुशीत तळून घेतले। त्यानंतर मी मॅरिनेशनची तयारी करते। त्यासाठी मी घेतले दही, त्यामध्ये टाकले हळद पावडर, चवीनुसार मीठ। त्याच्यानंतर मी याच्यामध्ये ॲड करते हिंग। हे पोटासाठी चांगलं असतं, त्याच्यामुळे मी हिंग प्रत्येक पदार्थामध्ये वापरते। त्याच्यानंतर कोथिंबीर, आलं लसूण मिरचीची पेस्ट आणि कोल्हापुरी बिर्याणी मसाला, हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर त्यात तळलेला कांदा चुरून टाकलाय। कोल्हापुरी बिर्याणी मसाला बघूनच तुम्हाला कळलं असेल की मी आज चिकन बिर्याणी बनवते। हे सर्व मिश्रण एकजीव करून त्याच्यात चिकनचे पीस, लेग पीस सर्व ॲड करून सर्व एकजीव करून घेते। त्यानंतर मी त्याच्यात 1 लिंबाचा रस ॲड करते आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून मी ह्याला 15 ते 20 मिनिटं झाकून मॅरिनेट करायला ठेवणार आहे। आता आपण भात शिजवायला ठेवायचे। त्यासाठी एक मी खोलगट भांडं घेतलं, त्याच्यामध्ये 2 वाटी तांदळासाठी मी 4 वाटी पाणी घेते। पाणी चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते आणि थोडासा लिंबाचा रस ॲड करते। याच्यात मी खडे मसाले, गरम मसाले टाकत नाहीये, कारण माझा जो मसाला आहे त्याच्यामध्ये सर्व खडे मसाले आणि गरम मसाले ऑलरेडी ॲड आहेत। आपल्याला हा भात बाहेर टोपामध्ये वाफेवर शिजवून घ्यायचा आहे। आता आपण सुरुवात करूया आपल्या मेन रेसिपीला, चिकन बिर्याणीला। त्यासाठी मी एक पातेलं ठेवलंय। ज्या तेलात मी कांदा भाजून घेतला होता, तळून घेतला होता, तेच तेल मी बिर्याणीसाठी वापरते आहे। तर तेल गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये मॅरिनेशन केलेलं चिकन ॲड करते, चांगलं परतून घेणार आहे। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करते। गरम पाण्यामुळे आपल्या बिर्याणीची टेस्ट तशी राहते आणि गरम पाणी ॲड करून मी वाफेवर शिजवून घेणार आहे। आपलं हे शिजून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये अर्धा शिजवलेला भाताचा थर लावते। भात पूर्णपणे मी शिजवून नाही घेतला, कारण आपल्याला त्याला वाफ द्यायचीच आहे। तो थर लावून झाल्यावरती त्याच्यावरती मी 2 चमचे साजूक तूप घालते। त्याच्यानंतर मी त्याच्यावर आपण जो तळून घेतलेला कांदा आहे तो चुरून टाकायचा आहे आणि आपल्याला झाकण ठेवून ह्याला 10 मिनिटं परत एक वाफ द्यायची आहे। 10 मिनिटं वाफ दिल्यानंतर आपली कोल्हापुरी स्टाईल चिकन बिर्याणी खायला तयार आहे। गरमागरम चिकन बिर्याणी खायला तुम्ही या, थंडीतून गरमागरम चिकन बिर्याणी। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा।